आणि आपल्या नवोदय आणि स्कॉलरशिप या परीक्षेचं नियोजन कसं करावं आणि त्यांच्या वेळेचं पण पेपराचं नियोजन कसं करावं याबद्दल मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे। तर प्रथमतः आपण इथं समजून घ्या। पहा, असे आपल्याला पेपर 1 आणि पेपर 2 दोन प्रकारचे पेपर असतात आणि प्रत्येकाला या दीड घंटाचा वेळ असतो। म्हणजेच पहा, यामध्ये पेपर फर्स्ट मध्ये गणित आणि मराठी विषय असतो। काय असतं? गणित आणि मराठी। यामध्ये सोप्या विषयाला प्रथम हात लावायचा आणि ते उत्तर सॉल्व्ह करून घ्यायचे। कोणते करायचे? सोपे। मग जेवढे सोपे सोडवशाल तेवढा तुमचा फायदा होईल। तेवढेच 25 मार्काची मराठी अगोदर सोडून घ्यावी। काय करावे? मराठी, जेणेकरून 25 मार्क तुमच्या पॉकेटमध्ये जमा राहतील आणि तुम्हाला सॅटिस्फाईड वाटेल की आपण 25 मार्काचे क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहे, टेन्शन घ्यायची गरज नाही। मग उरला प्रश्न गणिताचा असतो, तो अवघड असतो। यामध्ये 50 प्रश्न असतात। 50 पैकी जनरली 20 प्रश्न सोपे असतात। कसे असतात? सोपे वळण। मग यामध्ये आपल्याला ते सोपे जर असतील तर सोपे प्रश्न अगोदर सॉल्व्ह करायचे आणि आपल्याजवळ जमा करून ठेवायचे। काही स्पीड ब्रेकर क्वेश्चन असतात। कोणते? जे आपण म्हणतो स्पीड ब्रेकर, जी आपली वेग असते फास्ट मध्ये सॉल्व्ह करण्याची, तर त्यामध्ये काही प्रश्न कठीण टाकलेले असतात। त्यामध्ये आपण येतच नाही म्हणून आपण काय करतो की त्याला सोडवण्यासाठी प्रयत्न करतो, त्यामध्येच आपला वेळ जात असतो। तर त्यामध्ये आपला वेळ न जाऊ देता, तिथं न डगमगता आपण त्या प्रश्नाला स्किप करून टाकायचं। हे हुशार माणसाचं आणि शानपणाचं लक्षण असतं। जर येत नाही म्हटलं, तुझ्या नादीच लागलं तर बाळा, तुला 2 दिवस एक क्वेश्चन ते सुटणार नाही। तुझे 2 घंटे 1.5 घंटे जे आहे ते येरीच निघून जाते। म्हणून माझं म्हणणं आहे की जे अवघड प्रश्न आहेत त्याला स्किप करा, सोडून द्या। तुलाच काय, कोणालाच येत नसतात, तुमच्यासारखे सर्व विद्यार्थी असतात। मग ज्याची बौद्धिक पातळी जास्त असेल ते सोडून त्यांना वेळ द्यायला भेटत असेल तर तुम्ही त्याला सॉल्व्ह करू शकता। तुझं विनाकारण त्याला परेशान करायचं नाही आणि तुम्ही परेशान व्हायचं नाही, समजलं? म्हणून सर्वात पहिले 25 प्रश्न ते 20 प्रश्न तुम्ही सोपे सॉल्व्ह करून घ्या, बरोबर? मग हे जर सोपे सॉल्व्ह केले तर तुम्हाला त्याचा फायदा मिळतो की 50 पैकी कमीत कमी मी जनरली बाबा म्हणायचं 20 प्रश्न सॉल्व्ह केलेले आहेत। आता उरले 30 प्रश्न। त्यामध्ये 30 प्रश्नातलेही प्लस मध्ये 15 प्रश्न बऱ्यापैकी थोडेसे सोपे असतात, बरोबर आहे? आणि जे उरलेले 15 प्रश्न असतात, पण ते आणखीन 15 हे प्रश्न कुणालाही येत नाहीत। आलं का लक्षात? पण हे जे 35 प्रश्न आहेत हे सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही जास्त वेळ द्या, ठीक आहे? आणि जेवढे फास्ट सोडवता बनतील तेवढे तुम्ही फास्ट सोडू शकता आणि वेळेचं बचत करू शकता। आणि जो या प्रश्नाने जो वेळ उरलेला आहे, जे आपले 15 प्रश्न होते, कोणते? 15 प्रश्न, या प्रश्नाला जास्त वेळ द्यायचा, उरलेला वेळ, ठीक आहे? म्हणजे तुम्हाला सॅटिस्फाईड होईल। 75 पैकी जरी आपण इतके जर प्रश्न जर आपण सोडवले तर आपल्या पॉकेटमध्ये जमा राहतील आणि आपल्याला मनालाही शांतता वाटेल, अरे यार आपण पेपर पूर्ण कव्हर केला। मग राहिलेले राहतात 15 प्रश्न, मग त्या प्रश्नाला तुम्ही वेळ द्या। त्याच्यातही काही अवघड वाटले, अरे आपल्या डोसक्याच्या वरचा आहे म्हणजे आपल्या पट्टीच्या वरचा प्रश्न असेल, अवघड असेल तर त्याला तर बिलकुल हात लावायचा नाही। तसे प्रश्न परीक्षेमधले 10 ते 8 प्रश्न असतात की जे कोणालाही येत नाही, ते त्या लिस्ट मधला आहे म्हणायचं, सोडून जायचं। बाकीचे जेवढे बनतील तेवढे आपण उत्तर 7-8 प्रश्न ते सोडवण्याचा प्रयत्न करायचा आणि उरलेल्या प्रश्नाचा जो वेळ राहतो मग मात्र त्याच्या मागं लागायचं, शेवटी घंटी वाजेपर्यंत। ओके, अशा पद्धतीचं पेपर फर्स्टचं नियोजन करा। त्यानंतर पेपर सेकंड येत असतो। त्या सेकंड मध्ये सुद्धा आता काय असते बघा, बुद्धिमत्ता असते। त्याच्यामध्ये काय असते? बुद्धिमत्ता। हे प्रश्न सोडवायला सोपे राहतात आणि इंग्रजी असतो। कोणता असतो बाळा? इंग्रजी। मग यामध्ये 1 आणि 2 हे 2 विषय असतात पेपर सेकंडला। तर तुम्हाला यामध्ये इंग्रजीचं जेवढं होईल तेवढं फास्ट सोडवण्याचा प्रयत्न करा, कारण की इंग्लिश पण
पण बऱ्यापैकी कठीण असते. तर तत्पूर्वी माझं म्हणणं एवढंच आहे की बाबा इंग्रजी जेवढी होईल तेवढा लवकर सोडवण्याचा प्रयत्न करा. इंग्रजीचे हार्ड वाटले सोडून द्या, नाही ते सरळ सरळ एक काम करायचं, जे टायमिंग लावायचा आणि डायरेक्ट बुद्धिमत्तेला सुरुवात करायची. 1.5 तासामध्ये कमीत कमी 1 ते पाऊण तास हे बुद्धिमत्तेला ठरवून द्यायचं. अर्ध्या तासामध्ये तुम्हाला जनरली बघा 25 प्रश्न असतात यालाही इंग्रजीला आणि 50 प्रश्न असतात कोणाला, बुद्धिमत्तेला. तर जनरली तुम्ही 1 तास देऊन टाका. कोणाला द्यायचा, बुद्धिमत्तेला 1 तास द्यायचा. बुद्धिमत्ता 1 तासामध्ये संपून टाकायची. संपना गेली तर सोडून द्यायची, पण इंग्रजीला हात लावायचा. आलं लक्षात? त्यामध्ये वेळ कसा पुरत नाही, वेळ कसा मॅनेज करायचा ते समजून घ्या. 50 पैकी 40 प्रश्न बऱ्यापैकी सोपे असतात, तर 10 प्रश्न अवघड असतात. तर ते 10 प्रश्न स्किप करून टाकायचे, बुद्धिमत्तेचे सोडूनच द्यायचे आणि लगेच इंग्रजीला सुरुवात करायची. इंग्रजीतले 25ला 25 सोडून मोकळे व्हायचे. ठीक आहे, म्हणजे राहिले प्रश्न किती आपले यायचे, 10. या 10 प्रश्नाला शेवटी पर्यंत त्याच्याच मागं लागायचं की जे घंटी सुद्धा वाजत तोपर्यंत सोडायचे नाही. अशा पद्धतीने तुम्ही याचं नियोजन करू शकता. कळतं का? बघा विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेला जाताना सोबत हॉल तिकीट सोबत घ्यायचं विसरायचं नाही. सर्वात महत्वाचा मुद्दा आहे हॉल तिकीट, आधार कार्ड, या 2 गोष्टी घ्याव्या लागतात. आणि त्यानंतर पेन, कळालं? पेन, बॉल पेन घ्यायची सोबत, पेन्सिल, खोड रबर, इरेजर म्हणतो आपण त्याला, ह्या सोबत घेणं गरजेचं आहे. खिशात टाकून न्यायचा न विसरता, कारण पेन 1 किंवा 2 लिहिलेल्या चांगल्या राहतील. एकाच कलरच्या 2 न्या. जे सांगितलेलं आहे हॉल तिकीट वरती कोणत्या कलरची पेन चालते, कशी चालते त्याबद्दलची ती वाचून व्यवस्थित 2 पेन घ्यायच्या आणि पेन्सिल आणि खोडरबर हे सुद्धा सोबत घ्यायचं. काही वेळेस आपल्याला डायरेक्ट पेनीनं गोल जर केलं तर समजा 4 पर्याय 1 2 3 4 आणि पेनीनं जर डायरेक्ट गोल केला याला डायरेक्ट असा, तर हा तो कम्प्लीट आन्सर झाला, तो फिक्स झाला. आणि फिक्स झाल्याच्या नंतर याला चेंजेस करू शकत नाही. जर तुमच्याकडे जर पेन्सिल असेल तर समजा 1 2 3 4 प्रश्न आहे, तर तुम्हाला वाटलं याचं उत्तर 2 नंबरचं आहे आणि पुन्हा आठवलं अरे यार 2 नाही 1 हा नक्की आहे उत्तर, तर तुम्ही काय करता, इरेजर घेशाल आणि त्याला खोडशाल आणि ह्या 2चा 1 पर्याय इथं गोल करणार. कसा करणार, असा पूर्णतः गोल करायचा, त्याच्यावर अशी टिक मारायची नाही. मग हे मी समजण्यासाठी सांगितलं. ओके, अशा पद्धतीने तुम्ही चेंज करू शकता आणि शेवटचे 10 मिनिटांमध्ये गोल मारून घ्यायचे. म्हणजे तुमचा जर एखादा चुकलेला हो किंवा नाही असं उत्तर असते, त्या उत्तरामध्ये तुम्ही बदल करू शकता आणि चेंजेस करू शकता या पद्धतीचं. आणि जेवण व्यवस्थित करणे, जास्त पोटभर जेवायचं नाही, मीडियम जेवण करणे आणि सोबत चॉकलेट घेणे, पाण्याची बॉटल, चॉकलेट एक सोबत घ्यायची आणि पाण्याची बॉटल. चॉकलेट खाल्ल्यामुळे एनर्जी येते, चांगल्या लेवलचं व्यवस्थित राहते, बघ गोड राहिलं गोड तोंड होते आणि तुम्हाला एनर्जी त्याच्यामध्ये टिकून राहिली थोडीफार. कारण तुम्ही जेवण तर केलेलेच असता, पण चक्कर वगैरे जर आली तर चॉकलेट खाऊ शकता, खिशामध्ये राहते. तर ते शक्यतो तर घेऊ देत नाहीत, पण जनरली जर अगोदर खाऊन गेले किंवा तिथे जर तिथे जर घेऊन जाऊ शकत असाल किंवा बोर्डाने जर दिली असं सहमती तर तुम्ही घेऊ शकता, पण शक्यतो घेऊ दे नाही. पण जनरली आपण एखादी चॉकलेट खाऊन जायची पेपरला वर्गात जाता वेळेस, त्यामुळं काय होईल आपल्याला एक मानसिक स्थैर्य बी राहते आणि पोटामध्ये आहे गोड म्हणले की एनर्जी जास्त राहते. अशा पद्धतीचा तुमच्याजवळ साहित्य ठेवा आणि विशेष करून जेव्हा पेपरला गेलं तर पेपर चालू होण्याच्या 10 मिनिट अगोदर व्यवस्थित शांत चित्ताने 2 मिनिटं तुम्ही डोळे लावून मेडिटेशन करा. शांत, माझा पेपर छान जाणार आहे आणि मी खूप अभ्यास केलेला आहे आणि
पेपर पूर्णतः 100% कव्हर होईल या पद्धतीची पॉझिटिव्हली थिंकिंग विचार करा आणि ते 2 मिनिट ध्यान धारणा करून व्यवस्थित तुम्ही तुमचं मन शांत करू शकता. ज्याचं मन परीक्षेच्या दिवशी आणि त्या टायमाला शेवटच्या जे पेपरचा चालू होण्याचे जे राहतात 15 मिनिटं, त्यावेळेस तुम्ही जेवढा माइंड शांत ठेवशाल तेवढं तुमचं चांगलं होईल. कारण की शांत दिमाग जास्त काम करतो. म्हणून डोळे लावून शांत चित्ताने 2 मिनिटं आपण आपल्या बेंचवर बसून आराम करून व्यवस्थित मेडिटेशन करायचं. डायरेक्ट नाही तर झोपशालच ना. तर अशा पद्धतीचं तुम्हाला नियोजन करायचं. समजलं?